पाहिजे नाही. गुगल नीट गुगल विंडो इज शेअरिंग द विंडो. ओके. आता हे बघा, ह्याच्यामध्ये ना काय माहितीये का, कर्व ट्रेसिंग. आता ह्या कर्व ट्रेसिंग मध्ये एक 2 मिनिटं मी परत एकदा हे करते, स्टॉप शेअरिंग करते आणि परत हे करते. हम्म. हम्म. ओके. विंडो शेअर. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, हे जे फर्स्ट आहे हे कर्व ट्रेसिंग बाय पॅरामेट्रिक. पॅरामेट्रिक मध्ये काय येतं की x इज इक्वल टू एफ ऑफ टी अँड y इज इक्वल टू जी ऑफ टी. म्हणजे टी इज अ पॅरामीटर. x in given terms of x is equal to x f of t and y is equal. For example, if x is given in the form of like this, x is equal to a t plus sin t and y is equal to a 1 minus cos t. It is called the parametric equation of the Cartesian form. Again, we want to find something to draw that to trace the curve. क्या फाइंड आउट करना है अभी? तो इसमें आहे लिमिटेशन ऑफ द कर्व. म्हणजे कर्वचं लिमिट काय आहे. ओके. कुठल्या वाय ऍक्सिसला तो वाय ऍक्सिसच्या दोन ह्याच्यामध्ये तो बाउंड होतोय का एक्स ऍक्सिसच्या दोन भागामध्ये तो बाउंड होतोय. तर आपल्याला याला फर्स्ट फाइंड आउट करायचं लिमिटेशन. दुसरं सिमेट्री. सिमेट्री परत अबाउट एक्स ऍक्सिस आणि अबाउट वाय ऍक्सिस. ओरिजिन. परत ओरिजिन म्हणजे काय, आता इथे दिलेलं इक्वेशन काय, x इज इक्वल टू एफ ऑफ टी और क्या दिया है y इज इक्वल टू जी ऑफ टी. मुझे t की ऐसी वैल्यू चाहिए कि जिससे x और y इक्वल टू 0 होगा. तो इस x और y इज इक्वल टू 0 होगा तो इसमें क्या करेंगे. सो हियर क्या होगा, तो इफ such a t is present for which x and y is equal to 0, I can find that the origin exists. So origin exists. तो next one is a special point. As usual, I want to find the tangent. But यहाँ पे क्या है कि not necessary tangent at origin or tangent at whatever points. Okay. So ये special point है. और fifth point था region. I want to find the region. Okay. So first one, limitation. So they say that कि ऐसी टी की वैल्यू सब्स्टिट्यूट करो जिससे आई गेट एक्स एंड वाई इज मैक्सिमम और मिनिमम. ओके. सो आई एक्चुअली लिमिटेशन मला काय, हमें क्या चाहिए कि मैक्सिमम वैल्यू ऑफ एक्स और एक्सिमम वैल्यू ऑफ वाई और बोथ. एक्स की मिले तो भी चलेगा, वाई की मिले तो भी चलेगा. नो नेसेसरी. वी फाइंड बाउंड्री लाइंस पैरेलल टू एक्स एंड वाई एक्सिस. उसमें क्या है, जिसमें कर्व प्रेजेंट है. सपोज मुझे y इज इक्वल टू 0 और मिनिमम वैल्यू मिलती है और y इज इक्वल टू 2a मैक्सिमम वैल्यू मिलती है. ओके. तो व्हाट इज दैट, y इज इक्वल टू 2a मींस व्हाट, वो रह गया पैरेलल टू x एक्सिस. y का इक्वेशन, x एक्सिस का इक्वेशन क्या है, y इक्वल टू 0. सो y इक्वल टू एक ये रहेगा तो पैरेलल टू x एक्सिस. ओके. 2a. तो इसके बीच में तो हमारा जो कर्व है वो इन दोनों के बीच में रहेगा. ओके. तो यहाँ पे देन सिमेट्री. सिमेट्री एक्स एक्सिस, वाई एक्सिस और अपोजिट क्वाड्रेंट, ऐसे 3 सिमेट्री है. मोस्टली हमको प्रॉब्लम आता है एक्स और वाई एक्सिस का. उन्होंने क्या कहा है कि अगर एक्स इवन फंक्शन है और वाई ऑड फंक्शन है तो सिमेट्री अबाउट एक्स एक्सिस. इवन जो फंक्शन इवन है सिमेट्री उस एक्सिस को रहेगी. ओके. दूसरा रहेगा कि अगर सिमेट वाई और एक्स ऑड है और वाई इवन है और अगर y t की जगह पाई माइनस टी करेंगे तो भी y नहीं बदलेगा. तो हम लोग क्या है, सिमेट्री अबाउट y एक्सिस. ओके. और सिमेट्री अबाउट अपोजिट क्वाड्रेंट यानी x भी ऑड y भी ऑड. यस इट इज लाइक दैट ओनली ना. अभी फर्स्ट क्वाड्रेंट अगर x को माइनस x से रिप्लेस करेंगे, y को माइनस y से रिप्लेस करेंगे तो वो इक्वल टू एक्स वाई यानी अपोजिट क्वाड्रेंट में आ गया. वैसे ही यहाँ पे x और y और तो व्हाट इज दैट, इट इज इन अपोजिट क्वाड्रेंट. इवन और ऑड फंक्शन आपको मालूम है कि इफ थीटा इज रिप्लेस्ड बाय माइनस थीटा स्टिल वी गेट द फंक्शन एज इट इज, तो इट इज इवन. और माइनस फंक्शन मिलेगा तो इट इज ऑड. ओके. नाउ द थर्ड पॉइंट आई एम गोइंग टू फाइंड दैट इट इज अ ओरिजिन. ओरिजिन क्या है,
ऐसी वैल्यू t की if I get x equal to 0 and y equal to 0 is present, then only we can say that origin is exist. Also we can find the point of intersection of the curve. अगर ये point substitute करेंगे तो I get the x की value और y की value at which the what is the point present on the curve. अभी स्पेशल पॉइंट यहाँ पे हम लोगों को फाइंड आउट करना है dy by dx. dy by dx, लेकिन y तो f of t में दिया है उन्होंने, f of t है और x भी f of t है, g of t में है, तो x और y हम लोगों को फंक्शन ऑफ t है, राइट? तो इसमें अगर dy by dx इज नथिंग बट dy by dt और dx by dt, यानी y को डिफरेंशिएट करना है t से, x को डिफरेंशिएट करना है t से और इक्वेशन में डालना है। अगर इसकी वैल्यू एक t के पॉइंट पे 0 आ जाती है, सपोज मुझे dy by dx आ गया sin t, तो आई नो दैट t इक्वल टू 0 तो sin 0 0, राइट? तो ऐसी वैल्यू t एट विच द dy by dx इक्वल टू 0, तो ये जो पॉइंट है t इक्वल टू t1 मैंने बोला है, so I get x1 and y1 where the tangent is parallel to x axis. अगर dy by dx 0 आता है तो उस पॉइंट पे tangent is present, touch the point x1 y1 and what is that, parallel to x axis. Clear? अगर उसकी वैल्यू इंफिनिटी आती है तो सपोज t इज इक्वल टू t2 डालेंगे तो इसकी वैल्यू इंफिनिटी आती है, तो ये जो पॉइंट मिलता है t2 इक्वेशन में डाल के, यहाँ पे इस पॉइंट पे टेंजेंट प्रेजेंट है, लेकिन कैसा रहेगा वो, पैरेलल टू y एक्सिस रहेगा. नाउ आई विल फाइंड द रीजन में मुझे टेबल चाहिए t x y dy by dx. So I will find 0 pi by 2. अगर x एक्सिस को रहेगा तो I will find 0 pi by 2 pi minus pi by 2 minus pi और 2 pi तक जाएंगे. अगर y एक्सिस और अगर सपोज y एक्सिस को रहेगा तो I will use the same but you know what is that, horizontal manner. Okay, तो ये 5 पॉइंट है. फॉर एग्जाम्पल देखो, ट्रेस द कर्व x इज इक्वल टू a t प्लस साइन t एंड y इज इक्वल टू a 1 माइनस कॉस t. लिमिटेशन क्या है कि t को 0 सब्स्टिट्यूट करेंगे. अभी ये इसको देख के हम लोगों को फाइंड आउट करना है कि लिमिटेशन कैसे रहेंगे. ओके, सो ये जो है ना, ये जो पॉइंट ये वाला इसको ये करने के बाद हमको फाइंड आउट कर. अभी आई नो दैट t cos t 1 आ जाएगा, तो मैं क्या करूंगी, इफ cos t इज इक्वल टू 1 तो आई विल सब्स्टिट्यूट, दैट इज 1 माइनस 1 0, तो मुझे ये वैल्यू 0 आ जाएगी. अगर cos t इज इक्वल टू साइन टी इज इक्वल टू, यहाँ पे ऐसी कोई भी वैल्यू नहीं है कि जो मुझे आंसर 0 दे, राइट? सो आई विल सब्स्टिट्यूट t इक्वल टू 0. t इक्वल टू 0 करेंगे तो 0 प्लस साइन 0 और 1 माइनस कॉस 0 इज 1, 1 माइनस 1 0, तो आई गेट x इक्वल टू 0 और y इक्वल टू 0. सो आई गेट t एट t इक्वल टू 0, x0 y0. और सपोज पाई लेंगे तो क्या आएगा, ये मैक्सिमम हो जाएगा. सो x इज इक्वल टू पाई प्लस साइन पाई क्या है 0 और यहाँ पे y इज इक्वल टू 2a. सो आई विल फाइंड y इज मैक्सिमम एट t. देखो अभी x को हम लोग मैक्सिमम मिनिमम नहीं बोल सकते, तो कौन है, y क्या है, a 0 है मिनिमम और मैक्सिमम वैल्यू ऑफ y इज इक्वल टू 2a. सो आई कैन से दैट मैक्सिमम वैल्यू ऑफ y at t equal to pi is y is equal to 2a. So minimum is 0 0. So क्या करेंगे, I will draw a line parallel to x axis and what is the equation of the line, y is equal to 2a. यानी यहाँ पर जो 2a है इस पॉइंट पे I will draw a parallel line to x axis. Okay, so ये रहा फर्स्ट लिमिटेशन. उसके बाद क्या है, इसका मतलब क्या है, जो भी कर्व है ये इन दोनों के बीच में ही रहेगा. ओके, इसके बाहर नहीं जाएगा और इसके नीचे भी नहीं जाएगा. अभी मुझे क्या चाहिए, सिमेट्री कैसे करेंगे, x इज ऑड एंड y इज इवन. तो x देखो क्या है हमारा, x माइनस टी साइन ऑफ माइनस टी माइनस माइनस, सो ये ऑड हो गया एंड कॉस ऑफ माइनस टी इज कॉस टी, सो ये इवन हो गया. तो हम लोगों ने क्या कहा, जो इवन है सिमेट्री अबाउट दैट एक्सिस. ओके, सो यहाँ पे y इज इवन, तो सिमेट्री अबाउट y एक्सिस. अभी क्या चाहिए नेक्स्ट, ओरिजिन. थर्ड वन इज ओरिजिन. पहले किया लिमिटेशन, सो बाद में हो गया सिमेट्री और थर्ड वन इज
origin. Origin यानी yes, here we clear that t is equal to 0, x equal to 0, y is equal to 0. So origin t equal to 0, x is equal to 0 and y equal to 0. ये इसका मतलब origin exist. अभी मुझे क्या फाइंड आउट करना है, dy by dx. That means dy by dt और dx upon dt. x क्या है, a t plus sin t. तो dx upon dt क्या हो गया, a 1 plus cos t. और y क्या है, a 1 minus cos t. 1 का डेरिवेटिव 0 और ये रहा a इंटू माइनस कॉस का डेरिवेटिव माइनस साइन टी, तो a sin t. So dy by dx is a cos t upon a 1 plus sin cos t. So ये a गेट कैंसल, फिर sin t को लिखते हैं 2 sin t by 2 cos t by 2 और इसको लिखेंगे 2 cos square t by 2. फिर ये भी गया और cos और एक cos गया, तो sin t by 2 cos t by 2 आएगी tan t by 2. So dy by dx क्या है, tan t by 2. अगर t की वैल्यू 0 रहेगी तो आई गेट dy by dx is equal to 0. अगर t की वैल्यू रहेगी तो आई गेट dy by dx is equal to infinity. So at t equal to 0 I get dy by dx equal to 0. यानी ये क्या है, ये है टेंजेंट. और t इक्वल टू 0 को पॉइंट क्या आते हैं, पॉइंट भी आते हैं 0 और वी गेट द पॉइंट दिस 0, राइट. तो यहाँ पे क्या आएंगे, dy by dx t इक्वल टू t by 2 इज इक्वल टू पाई बाई 2. तो t की वैल्यू क्या चाहिए हमको, पाई चाहिए. At that value I will get dy by dx is equal to infinity. Tan infinity it is sin theta upon cos theta. अगर cos ये क्या करेंगे, infinity. So what is that, if I take this t is equal to pi, तो I will get that pi by 2 cos pi by 2. ये देखो I will get that cos pi by 2, यानी cos pi by 2 is 0, 1 upon 0 is infinity. So dy by dx equal to 0 at t equal to 0, when x equal to 0 and y equal to 0. So tangent is parallel to x axis, and what is at what point, it is 0 0 at t equal to 0. अगर t is equal to pi करेंगे तो I get dy by dx is equal to infinity. So tangent is parallel to y axis. At what point, x is substitute t is equal to pi, I get that a pi and 2a. So ये पॉइंट मैंने ड्रॉ किया. पहले क्या है, पैरेलल टू एक्स एक्सिस कहाँ पे है, y इक्वल टू 0, y इक्वल टू t इक्वल टू 0, x इक्वल टू 0, y इक्वल टू 0. ये और ये जो है, तो व्हाट इज द टेंजेंट that is parallel to x axis which meet at this one. तो ये क्या पॉइंट है, ये रहा पॉइंट, ये वाला tangent is this one is the tangent, no it is a parallel to x axis, ना parallel to x axis. I made a mistake over here. That dy by dx is equal to infinity at t equal to pi, so I get that tangent is parallel to y axis. One second, I get confused over here कि अगर जीरो रहेगा तो we say that it is parallel to x axis. या तो पैरेलल, सॉरी एक मिनट, पैरेलल टू x axis and point r 0 0. So who is that, it is हाँ, तो पैरेलल टू एक्स एक्सिस, तो हु इज दैट पॉइंट, पॉइंट ये जो ये रहा टेंजेंट पैरेलल टू, एक मिनट, हाँ ये रहा टेंजेंट पैरेलल टू एक्स एक्सिस यानी एक्स एक्सिस इटसेल्फ. ओके, नाउ t is equal to pi, divided by dx is equal to infinity, so tangent is parallel to y axis. But what is the point, this one is the point, and tangent pass what is the tangent is a line passing through this. So ये रहा दूसरा tangent. Okay, now I want to find the points. ये symmetry कहाँ है, symmetry about the y axis ना, symmetry about the what is that symmetry, see symmetry is about the y axis. So symmetry is about the y axis. So इसका मतलब ये जो point है ये हमारा y axis और ये हमारा x axis, right? So symmetry हम लोगों को क्या चाहिए, y चाहिए. तो हम लोगों ने क्या किया, ये इक्वेशन जो लिया वो किस पे लिया, ये एक सेकंड ना, तो आई विल टेक 0 पाई बाई 2 पाई 2 पाई माइनस पाई बाई 2 माइनस पाई. ये क्यों लिया, आई नो दैट ये पॉइंट है, यहाँ पे टेंजेंट है, राइट.
और फिर ये पॉइंट है, यहाँ पे एक टेंजेंट है, लेकिन ये टेंजेंट किसको है, ये वाला पॉइंट पे, ये वाली जो लाइन है इसके ऊपर टेंजेंट है, और ये वाई एक्सिस इसके ऊपर टेंजेंट है, यानी ये कट रहेगा. सो आई विल फाइंड पाई बाई टू, देन पाई, टू पाई, माइनस पाई बाई टू. इतना भी करने की जरूरत नहीं है एक्चुअली, पाई माइनस पाई टू पाई करेंगे तो भी चलेगा. सो आई विल ड्रॉ ये जीरो फर्स्ट, तो ये पॉइंट और ये टेंजेंट है वाई एक्सिस. So ये curve touch this one. Okay. Now this curve touch again the this tangent also, right? So ये कौन सा आएगा? ये रहेगा ये वाला. हम्म, एक मिनट, आई विल शो यू. तो ये कौन सा आएगा, ये वाला आएगा. देखो ये वाला, यहाँ पे ये टच किया और यहाँ पे ये टच किया, तो ये ज्वाइन होगा. अगर बीच में पॉइंट फाइंड आउट किए पाई बाई टू प्लस ए वन ए, तो ये इट इज डिफिकल्ट टू, ये इट इज बेटर टू ज्वाइन दिस पॉइंट लाइक दिस. ओके, अ स्मूथ कर्व. ओके, और सेम आई विल से दैट अ पैरेलल, व्हाट इज दैट, ये दूसरा रहा, ये ऐसे आएगा. ओके, और सेम क्या बोले हम लोगों ने, सिमेट्री अबाउट वाई एक्सिस. सो सेम ट्रेस आई विल ऑन दिस साइड. सो ये रहा दूसरा वाला ये. सो एंड कंटिन्यू विद दिस. क्लियर? सो दिस इज द लाइन जो, एक मिनट, आई इरेज दिस. सो दिस इज द कर्व, इट इज कॉल्ड द साइक्लोइड. ये रहा साइक्लोइड. ओके, कंटिन्यू हो रहेगा. क्लियर? फॉर और एक एग्जांपल लेंगे, x इज इक्वल टू a t प्लस साइन t, y इज इक्वल टू 1 प्लस कॉस t. तो लिमिटेशन क्या आएगा, जीरो करेंगे तो x जीरो आएगा, लेकिन y यहाँ पे जीरो करेंगे तो cos जीरो तो 1 आएगा. सो आई गेट दैट इट इज एट t इक्वल टू जीरो, इट इज x equal to, what we get, the t equal to 0, I get x 0, but y is 2a, and t is equal to pi, I get x is equal to a pi and y is equal to 0. So maximum value of y is 2a, right? And t at t equal to 0. So हाइड्रो लिमिटेशन से क्या करना है हम लोगों को, हम लोगों को कर्व ड्रॉ करना, लिमिटेशन यानी लाइन ड्रॉ करनी है कि कर्व इज लाइज इन बिटवीन दैट. So curve is lies in between this. That is line, this line and this line, y equal to 0 and y equal to 2a. Now symmetry. X क्या है, x odd है, और y क्या है, y even है. तो symmetry about y axis. So this is the symmetry about the y axis, right? नाउ नेक्स्ट वन, ओरिजिन. अभी पहले ही देखा हम लोगों ने, ऐसा कोई पॉइंट नहीं है कि आई विल गेट y equal to 0. If I get t equal to I, तो I get y is equal to 0, but I am not getting x equal to 0. यानी t की ऐसी कोई वैल्यू नहीं है कि जिसमें x भी 0 आए और y भी 0 आए. ओके, सो हम लोग कहेंगे कि ओरिजिन नॉट एग्जिस्ट. स्टिल आई एम फाइंडिंग द स्पेशल पॉइंट. मुझे टेंजेंट चाहिए. नो नॉट, सी हियर हम, वी आर नॉट सेइंग दैट, हम लोगों ने ऐसे कभी भी बोला नहीं है इस केस में कि अगर ओरिजिन है तो फाइंड टेंजेंट एट ओरिजिन. नहीं, हम लोग वो सेपरेट पॉइंट फाइंड आउट करें कि स्पेशल पॉइंट की जहां पे टेंजेंट है. लेकिन सो यहाँ पे क्या करेंगे, dy बाई डी एक्स फाइंड आउट करेंगे. सो dy बाई डी टी अपॉन डी एक्स अपॉन डी टी. सो dy बाई डी टी यानी ये है भाई, क्या आएगा इसका, a sin t minus a sin t. Okay, dx upon dt, it is a into 1 plus cos t. So dy by dt after calculation I get minus tan t by 2. So dy by dx जीरो कब आएगा, जब t इक्वल टू जीरो. लेकिन t इक्वल टू जीरो करेंगे तो x क्या आता है, इट इज 0 एंड 2a. यानी यहाँ पे टेंजेंट है, लेकिन कहाँ पे टेंजेंट, टेंजेंट इज एट, एक मिनट, ओके, स्क्रीन पे तो लिखे थे, एक मिनट, स्क्रीन 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 स्क्रीन, हाँ
तो दिख रहा है ना सबको? हेलो, यस, हाँ यस मैम, मैम, दिख रहे दिख रहा हैं। है। समझ में आ रहा है ना? यो। हाँ हाँ। ओके। तो हाँ, तो अभी हम लोगों ने क्या किया है यहाँ पे, x इज इक्वल टू 0। अभी ये tan मुझे ये tan 0 चाहिए ना, dy बाई dx की वैल्यू कब 0 आएगी, जब t इक्वल टू 0। तो x इज इक्वल टू 0 और y इज इक्वल टू 2a। इसका मतलब टेंजेंट इज प्रेजेंट एट द पॉइंट 0 2a। लेकिन क्या है कि अगर इक्वल टू 0 आते तो पैरेलल टू x एक्सिस। सो ये पॉइंट रहा। ओके। और दूसरा इंफिनिटी, इंफिनिटी कब आएगा, जब t बाई टू इज इक्वल टू पाई बाई टू रहेगा, यानी t इज इक्वल टू पाई। ओके। सो t इज इक्वल टू पाई को वैल्यू क्या आएगी, a पाई और y 0। ये रहे पॉइंट। ओके। तो ये पॉइंट कहाँ पे रहेंगे, ये पॉइंट अगर हम लोगों ने ड्रॉ करने हैं तो ये लाइन को बोलेंगे t इक्वल टू 0। ओके। ये रही t इक्वल टू 0। और दूसरा पॉइंट क्या है, t इज इक्वल टू पाई। तो ये दूसरी लाइन ड्रॉ करेंगे जो है रहेगी t इक्वल टू पाई। ओके। ये रही t इक्वल टू। मॅम मॅम ते परत सांगा ना, dy बाय dx इज इक्वल टू 0 ॲट t इज इक्वल्स टू 0. ते कसं पुट कसं करायचं मॅम, पण ते x इज इक्वल टू 0. आपल्याला काय पाहिजे, dy बाय dx। dy बाय dx कसं काढायचं कळलं का? हा. कसं करणार, dy बाय dt आणि dx अपॉन dt। हे dy बाय हम्म. dt कुठून, आपल्याला दिलेलं इक्वेशन x आणि y, याला डिफरन्शिएट केलं t नी, तर मला dy बाय dt आणि dx बाय dt मिळतं। ओके। मग मी ते हम्म. सिम्प्लिफाय केलं, मला काय येतं, tan t बाय 2 येतं, मायनस tan t बाय 2 येतं। आता मला आहे ना t ची अशी व्हॅल्यू पाहिजे की हा पॉइंट 0 आला पाहिजे। मग मला माहिती आहे tan 0 होतं ना, हो की नाही? हम्म? तो म्हणून मी टी ची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट केली, 0, किंवा टी बाय 2 इक्वल टू 0 म्हणलं तरी चालेल। ओके। मग ती व्हॅल्यू 0 केली की मला काय येणार, की पूर्ण टॅन 0 येईल। ओके। मग आता काय, आता मी टी बाय 2 ची व्हॅल्यू, मला काय पाहिजे आता, टॅन टी बाय 2 इक्वल टू इन्फिनिटी पाहिजे। मग ती कशी येणार, जर टी बाय 2 च्या ऐवजी पाय बाय 2 असेल तर काय येणार, साइन पाय बाय 2 आपण कॉस पाय बाय 2, कॉस पाय बाय 2 इन 0 आणि साइन पाय बाय 2 1 1 अपॉन 0 इन्फिनिटी। मग मी काय करणार, मी टी बाय 2 ची व्हॅल्यू घेतली पाय बाय 2, म्हणजेच टी ची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करणार, पाय करणार। मग हे केलं तर मला dy बाय dx 0 येतं। ओके। मग ते dy बाय dx इन्फिनिटी येतं, सॉरी, टी इक्वल टू पाय पुट केलं तर dy बाय dx इन्फिनिटी येतं। मग आय से दॅट ऍट टी इक्वल टू पाय, पॉइंट काय झाले, ए पाय आणि वाय काय येतो, 0 येतो। मी ह्याच्यात सबस्टिट्यूट केले दिलेल्या इक्वेशन मध्ये की x इज इक्वल टू आणि y इज इक्वल टू। मग ह्याच्यावर काय होतं, म्हणजे याचा अर्थ टँजंट इज पॅरलल टू वाय ऍक्सिस, पण पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कुठला राहणार, हा राहणार ए पाय आणि 0। मग ए पाय कुठे आला आणि 0 कुठे आला, सो हा x आहे आणि हा y 0 म्हणजे कुठे आला आपल्याला, चांगला इथे आला, हा पॉइंट झाला। मी दुसरा कलर घेते। ओके। मग हा पॉइंट आला y0 म्हणजे हा पॉइंट। ओके। आणि ए पाय, आणि आता वरचा पॉइंट कुठला होता, 0 2a होता, म्हणजे एक्स ऍक्सिस 0 आणि वाय ऍक्सिस 2a। ही लाईन आपण ड्रॉ केली होती ना ह्याच्यासाठी, मॅक्झिमम ह्याच्यासाठी आपण आपण काय म्हणलं होतं की ही लाईन आहे, ही लाईन की मॅक्झिमम व्हॅल्यू y इज इक्वल टू 2a साठी। मग इथं हा जो पॉइंट आहे तो पॉइंट आपल्याला काय येईल, हा जो पॉइंट आहे हा पॉइंट झाला 0 आणि 2a। हा मॅम मला स्क्रीन नाही दिसते. हॅलो, दिसत नाही मला, स्क्रीन नाही दिसत आहे मॅम, मला ती पीडीएफ नाही दिसत। आता बंद झाली का आधीपासूनच दिसत नव्हती? आता दिसतीये का? आधीपासून दिसत नव्हती मला, म्हणजे आता मग नाही। एक मिनिट हा. मी परत चालू करते स्टॉप शेअरिंग करून। ओके। तुला मॅम दिसतायत का? मी दिसतेय का आता तुला? हॅलो, दिसते मॅम रेंज प्रॉब्लेम, मॅम का रेंज प्रॉब्लेम नसतो, मॅम दिसतात रेंज तुम्ही. प्रॉब्लेम। नेटचा प्रॉब्लेम आहे का? मी दिसतेय का तुला? मी दिसतेय का? हो हो। हं? तुला पीडीएफ दिसतीये का?
हो दिसते मॅम. हा, खाली पीडीएफ दिसते का? नाही दिसत. मी दिसते ना तुला? नाही दिसत. मी नाही दिसत हो आहे? मी कोणाला दिसते. नाही दिसत आहे त्याने बोला. हॅलो, मला दिसतायत मॅम. सगळे दिसत आहेत ना? करू का हो. परत शेअर मॅम स्क्रीन? दिसतात. मॅम हो मॅम हो दिसतंय. प्रॉब्लम नेट का. बोला, काय म्हणताय? उसके वाके नेट का प्रॉब्लेम है। माझ्या नेटचा प्रॉब्लेम आहे का? आपके नहीं उसकी। हो. हा, बरोबर. जे कोणी आहे ते नेटचा प्रॉब्लेम आहे असं म्हणतायत त्यांना. बाकीच्यांना मी दिसतीये ना? हो. दिसते मॅडम. तुम्ही दिसते. नाही नाही. कुठली तरी बॅटरी रनिंग पीसीची. पीसी हा, ओके, ठीक आहे. जयश्री का बरं? ओके. हं? ठीक आहे. मग मी परत आता स्क्रीन शेअर करते. हा, ओके. मग आता आपण त्या पॉइंटला काय केलेलं आहे? आता तिथं आपण रिजन. हा, बोला. दुसरी गोष्ट आहे ना, मी आता ही पीडीएफ आहे ना क्लासरूमला पण टाकली आहे आणि आता तुम्हाला व्हॉट्सअपला पण टाकते. हा, मग ह्याच्यामध्ये काय आता हे पॉइंट काढले मग आपण की जिथं पॅरल. आता रिजन काढले पॅरल टू वाय एक्स. हा, बोला. पीडीएफ ओपन नाही झाली. ओपन नाही झाली? नाही फाईल ओपन झाली. पॅरामेट्रिक सर्किट हा फाईलच ओपन आहे मॅम. बर, थांबा. यू आर शुअर यू वॉन्ट टू लीव? बर, मी परत ओपन करते. ओके. लीव. ओके. एकच मिनिट. आता झाली का ओपन? नाही मॅम. हो मॅम. नाही नाही का? मॅम. नाही मॅम. थांबा, मग मी परत स्टॉप शेअरिंग करते आणि परत शेअर करते. ओके. दिसते का आता? नो मॅम. नाही दिसत. येत आहे ना. थांबा, एक 2 मिनिटं थांबा. येईल. आलं. हो आली आलं का? मॅम. हा. चालेल. दिसतंय. ओके. मग आता आपल्याला कुठले पॉइंट घेतले? 0 पाय. आता 0 पाय बाय 2 नाही घेतले तरी चालेल. 0 पाय. आपल्याला ना फक्त ना काय पाहिजे माहितीये का? पॉइंट आणि टँजंट. त्याच्यामध्ये हाफ सर्कल काढून टाकायचं कधी पण. ओके. मग आता ह्याच्यामध्ये बघा, 0 नंतर ह्या 0 पॉइंट मध्ये आपण काय केलं? एक मिनिट, कलर चूज करते. हे बघा, 0 पॉइंट घेतला. मग 0 पॉइंट मध्ये काय झालं? आपल्याला x इज इक्वल टू 0 आला, y इज इक्वल टू 2a आला आणि tan 0 आला. म्हणजे हा पॅरलल टू x ऍक्सिस आहे. हा तो पॉइंट आहे. x 0 आणि y 2 आहे. राईट? हा पॉइंट झाला. आणि आपल्याला माहितीये टँजंट कसं आहे? टँजंट इज पॅरलल टू x ऍक्सिस. मग हा आपला पॉइंट आहे. हा टँजंट आहे. ओके. हा झाला टँजंट. आता दुसरं काय पाहिजे आपल्याला? दुसरं पाहिजे की पाय. पायला काय आहे? पायला x 1 a पाय येतं आणि y काय येतं? 0 येतं. आणि ह्याचं आन्सर इन्फिनिटी मध्ये येतं. याचा अर्थ टँजंट पॉइंट कुठला झाला आपल्याकडे? आपल्याला पॉइंट मिळाला, हा पॉइंट मिळाला. कुठला? a पाय आणि 0. y0 म्हणजे x ऍक्सिस आणि x0 म्हणजे y ऍक्सिस. पण आपल्याला टँजंट काय? इथं त्यांनी सांगितलं हा इन्फिनिटी आहे. इन्फिनिटी म्हणजे पॅरलल टू वाय ऍक्सिस. पॅरलल टू वाय ऍक्सिस म्हणजे कुठलं येणार? की ह्याला बरोबर पॅरलल टू वाय ऍक्सिस पासिंग थ्रू इट इज ए पाय. ओके. म्हणजे हे जे इक्वेशन एक्स पाय. आता हे झालं. आता आपल्याला माहितीये टँजंट कोण आहे ह्याच्यामध्ये? टँजंट हा आहे. म्हणजे इथं हा पॉइंट आहे आणि हा पॉइंट आहे. ओके. आता हे टँजंट आहेत ना, हे टँजंट म्हणजे ह्याला टच करणार आणि हा टँजंट म्हणजे काय येणार? ह्याला टच. एक मिनिट नीट काढ.
आपला टँजंट कुठे होता, हा पॅरलल टू हा होता. ओके, आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला त्याच्यात तो पॉइंट आहे हा टँजंटचा, जो कोणाला टच करणार, हा तो ह्या ग्रीन लाईनला टच करणार, राईट. म्हणजे तो कसा राहणार, तो ह्याला टच करून असा निघणार. मग हे दोन जॉईन करून टाकायचे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की हा स्मूथ कर्व झाला पाहिजे, असा एकदम स्ट्रेट लाईन नाही झाली पाहिजे. ओके, आणि मग इथे हा पॉइंट आला ना की हा परत असा करायचा. आता हा वाय ऍक्सिसला सिमेट्री आहे. वाय ऍक्सिसला सिमेट्री म्हणजे सेम कर्व वी ड्रॉ अलाउंड, आणि जर तुम्ही नीट बघितलं तर मायनस पायला काय येतंय, इन्फिनिटी. परत हा पॉइंट पॅरलल टू ह्याच्यामध्ये, आणि मग हा, ह्याला सायक्लॉइड म्हणतात. सायक्लॉइड म्हणजे एखादा सर्कल जर मी रोल केला तर तो कसा दिसेल, हाफ सेमी सर्कल, तर तो हा झाला असा राऊंड राऊंड राऊंड. हे झाला दुसरा पॉइंट. एवढेच आहेत आपल्याकडे रिजन, पॉइंट आणि हे. पण ह्यांनी काय सांगितलंय की शक्यतो आहे ना, आपण हाँ पैरामीट्रिक इक्वेशन है, ये पैरामीट्रिक इक्वेशन हम लोग तब यूज करेंगे कि जब हम लोगों को प्रॉब्लम आएगा कि नहीं अभी किसमें, दे से दैट पहले कन्वर्ट करो उसको, पैरामीट्रिक इक्वेशन को किस फॉर्म में कन्वर्ट करने के लिए बोला है उन्होंने, आइदर कार्टेशियन फॉर्म और इट इज अ पोलर फॉर्म. कैसे कन्वर्ट करेंगे, सपोज मेरे पास एक इक्वेशन है, इसमें टाइप 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 पेज व्यू फाइट. ओके, सपोज मेरे पास इक्वेशन है कि x इक्वल टू इट इज 80 स्क्वेयर और 80 स्क्वेयर, ये इक्वेशन है. और दूसरा इक्वेशन है y इज इक्वल टू इट इज 280 280. ओके, आई मेड मिस, y इज इक्वल टू 280, ऐसे इक्वेशन है. तो इन्होंने क्या बोला है कि पहले ट्राई करो कि इसको कार्टेशियन फॉर्म में कन्वर्ट कर सकते कि नहीं. यस, आई कैन कन्वर्ट इट. आई विल फाइंड द वैल्यू ऑफ टी फ्रॉम दिस इक्वेशन. क्या है, टी इज इक्वल टू, आई विल से दैट y अपॉन 2a. और ये रहा ये y अपॉन 2a, हम लोग इसमें सब्स्टिट्यूट करेंगे. कौन से इक्वेशन में, इसमें. करा बरं, देखो क्या आता है, टेल मी द आंसर. क्या करना है, x इज इक्वल टू 80 स्क्वेयर, लिखो सब लोग. x इज इक्वल टू 80 स्क्वेयर और y इज इक्वल टू 280. तो t इज इक्वल टू y बाई 2a. करो सब्स्टिट्यूट x में. बोलो क्या आता है x की वैल्यू, x इक्वल टू इट इज y square upon 2a. y स्क्वेयर अपॉन 2a. इट इज y स्क्वेयर अपॉन अपॉन, है ना. 4a. y है square ना, upon 4a. हाँ, y स्क्वेयर अपॉन 4a ना. Yes. 4a. 4a. म्हणजे आपण ह्याला असं लिहू शकतो का, y स्क्वेअर इज इक्वल टू इट इज 4ax, है ना. Yes, ma'am. ये तो पैराबोला का इक्वेशन है. तो इसमें करने से अच्छा तो आई विल ड्रॉ इट इन द कार्टेशियन फॉर्म, राइट. है की नाही, कार्टेशियन फॉर्म मध्ये आपण करू शकतो. मग कशाला पाहिजे हा पॅरामेट्रिक. सो दे से दैट पॅरामेट्रिक इक्वेशन यू जस्ट find it, but first of all try it in a Cartesian form by proper substitution of the value of t in the given equation. और ये इक्वेशन इसमें x की वैल्यू y में ट्रांसफर करो, I will find the solution for this one. क्लियर, ओके. काही डाऊट आहे का ह्याच्यावर, आता कोणाला काही कळलं नाही, काही नाही. I stop this sharing. मॅम. बोला. मॅम ते शेवटचं समजतच नाही, कर्व कसा ड्रॉ करायचा, काहीच नाही कळालं ते. बर, कर्व ड्रॉ करायला ना तुम्ही काय करायचं माहितीये का, फक्त टँजंट dy बाय dx इक्वल टू 0 कुठे येतं आणि dy बाय dx इज इक्वल टू इन्फिनिटी कुठे येतं, हे पॉइंट ड्रॉ करायचे. आता 0 म्हणलं की पॅरल टू एक्स ऍक्सिस ना, तर आहे ना आधी तो पॉइंट फाइंड आउट करायचा. 2a काय सांगितलं तुम्हाला, dy बाय dx इज इक्वल टू 0. सपोज टीला, एका टीला म्हणजे t इक्वल टू 0 ला मला ते 0 येते. मग t इक्वल टू 0, t इक्वल टू 0 म्हणजे आपण y ऍक्सिसला म्हणतो t इक्वल टू 0. ओके,
वाय ऍक्सिसला जेव्हा आपण टी इक्वल टू 0 म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये मी परत तुम्हाला स्क्रीन शेअर करते आणि हे करते हा. एक मिनिट हा. तेच ओके. एक मिनिट स्क्रीन शेअर हा. एक मिनिट हा. दिसते का हे? दिसते का सगळ्यांना? हॅलो, मॅम ओपन नाही झाली पीडीएफ. ओपन नाही जात. ओपन नाही झाली का? बरं ठीक आहे. परत ओपन करते. स्टॉप शेअरिंग. झाली का आता? थांबा 1-2 मिनिटं. झाली. हो मॅम झाली झाली. मॅडम. झाली ना? हा. आता हे बघा, हे सगळं लिहायचंय फक्त. आपल्याला आहे ना काय करायचं माहितीये का? हे बघा, हा dy/dx इक्वल टू 0 आहे ना, तो 0 आपण हे करणार. ओके, म्हणजे dy/dx इक्वल टू 0. आपण काय म्हणतो, हा 0 कधी येतो? म्हणजे इथे टँजंट असतो, म्हणजे जी काही टी ची व्हॅल्यू आहे ना, त्या t इक्वल टू t1 ला एक पॉइंट मिळेल आपल्याला. t इक्वल टू t1 मी दिलेले x आणि y मध्ये, म्हणजे x इक्वल टू f ऑफ t आणि y इक्वल टू f ऑफ t त्याच्यामध्ये टाकला तर आपल्याला काय मिळेल? आपल्याला तिथे मिळेल x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू करस्पॉन्डिंग. ओके, तो झाला पॉइंट. त्या पॉइंटला टँजंट आहे, पण तो टँजंट कसा आहे? पॅरलल टू एक्स ऍक्सिस. ओके, म्हणजे जो काही आहे, सपोज t इक्वल टू t1 हे आहे t इक्वल टू t1. ओके, t इक्वल टू t1 मी सांगितलं. ओके, ह्या पॉइंटला आपल्याला काय, हा t इक्वल टू t1 ला काय, हा जो आहे इथं हा टँजंट आहे. आणि कुठला पॉइंट आहे? सपोज हा आहे x1 आणि y1. सपोज इथं पॉइंट आहे तो x1 आणि y1. मग हा झाला टँजंट x1 आणि y1 हा पॉइंट, आणि हा त्याचा रेड मधला टँजंट. ओके, मग मी काय करणार, जर इथं दुसरा पॉइंट असेल तर एक तर असा ड्रॉ करीन किंवा हा असा ड्रॉ करेन. ओके, टँजंट म्हणजे काय की टच दॅट लाईन ऍट दॅट पॉइंट. ओके, मग हा कुठून दुसरा पॉइंट आहे ते बघायचं जिथं तो टच करणार. आता इन्फिनिटी आपल्याला दोनच बघायचंय की इन्फिनिटी कुठे आहे आणि हे कुठे आहे म्हणून असं. ओके, मग आपण काय करणार आता दुसरा इन्फिनिटी. मग टीच्या कुठल्या व्हॅल्यूला आय गेट dy/dx इज इक्वल टू इन्फिनिटी. अभी I want to find the value of t for which I get the what is that dy/dx is equal to infinity. ये दूसरा पॉइंट है. अगर dy/dx इंफिनिटी आता है तो वो टेंजेंट पैरेलल टू y एक्सिस, राइट. मग y एक्सिस पॅरलल टू y एक्सिस. सो मी पहिलं चुकीनं y एक्सिस काढला होता, बरोबर आहे ना? है ना? सो व्हॉट इज दॅट, इथं काय येणार? पॅरलल टू x एक्सिस. ओके, आणि इथं येणार पॅरलल टू y एक्सिस, हा जो काही पॉइंट असेल तो. आणि मग हे दोन एकत्र क्लब केले तर मला इक्वेशन मला कसं दिसणार? ते मला असं दिसणार, हे आणि हे, आणि हा झाला पॅरलल टू y एक्सिस, हा झाला पॅरलल टू x एक्सिस. ओके, मग जे काही पॉइंट आहे, सपोज इथे पॉइंट असेल, टच पॉइंट इथे असेल तर आय विल जॉईन लाईक दिस. पण सपोज तो पॉइंट असं उलटा असेल की हा जो काही आहे, हा पॉइंट जर सपोज उलटा असेल की काय, एक मिनिट, हा पॉइंट जर इथे एक पॉइंट असेल आणि इथे एक पॉइंट असेल तर मी कसं जॉईन करणार? हा असं जॉईन करणार. ओके, स्ट्रेट लाईन नाही पाहिजे, असा कर्व पाहिजे. ओके,
हा असं जॉईन करणार. मला मग त्यामुळे ना हे सगळं लिहून काढा, पण मेन खेळ कशावर आहे आपला, की dy by dx equal to 0 parallel to x axis, dy by dx equal to 0 infinity parallel to y axis. Draw these 2 points and join that 2 points by the curve. Okay, and then continue on the opposite side. क्लिअर? हे बघा आता ह्याच्यामध्ये पण काय होतं, आपण ह्या इक्वेशन मध्ये आपण काढलं होतं t equal to 0 ला I get dy by dx equal to 0. So what is the point? 0, 0 point. So I will draw this point 0, 0, right? ये वाला 0, 0. Then I will find t by t equal to pi la dy by dx equal to infinity. So what is that point? That point is here, 8 pi आणि 2a. So this is over here. Okay. आणि मग काय करणार आपण ह्या दोघांना जॉईन करणार. ओके, ठीक आहे. हॅलो, बोला. हो मॅम. अजून काय डाऊट आहे? बोला. हे झाले टर्म्स आणि ह्याच्यावर आहे ना हे जे आहे आपलं एक मिनिट, स्टॉप शेअरिंग. एकच मिनिट, लीव दिस पेज. ओके, बोला आता. कळलं का तुम्हाला सगळ्यांना? हॅलो हॅलो, कळलं का? येस मॅम. ओके. मग आता उद्या आहे ना पॅरामेट्रिक इक्वेशन. आता मी आहे ना ह्याच्यावर आपल्याला टाईप करता येतं का रे? हो स्क्रीन मॅडम. काय डॉक्युमेंट रेंगा तो हा, काय म्हणत? बोला. हॅलो, आपल्याला किस पे टाइप करना है? अं? किस पे टाइप करना है? ये स्क्रीन ये करके असं एंटायर स्क्रीन करके नो मैम, ऐसा ऑप्शन नहीं इसमें एंटायर स्क्रीन को. नहीं है ना. No. अभी क्या शेयर हुआ मुझे बताओ. यू आर मैम आपका प्रेजेंटिंग योर, पूरा स्क्रीन दिख रहा है ना आपको मेरा? हाँ. अभी इफ ऐसे ये चैट दिख रहे हैं और ये हाँ दिख रहे हैं मैम. पूरा स्क्रीन आप भी यहाँ पे दिख रहे हैं ना? हाँ पूरा हाँ screen. मैम. अभी इसका एक स्क्रीनशॉट निकालो कोई तो और मुझे भेजो. ते एवढं क्लिअर नाहीये मॅडम. मॅम ते ब्लर आहे. ब्लर दिसते मॅडम. हो. नाही मॅडम. मैडम काढू का? स्क्रीनशॉट होत असेल तर काढा ना प्लीज. स्क्रीन रेकॉर्डिंग होतं मॅडम.